ग्रंथात लिहिले असतात. गुरुशिष्यामुळे या गोष्टी गुप्तपणे चालत येत आहेत. एकही दिवस यात कधीही खंड पडू देऊ नकोस. कामाचा खूप लकडा असेल तर निदान 15 मिनिटं ते उरकून घ्यावे. निष्ठा असल्याखेरीज काही साधते रे बाबा. ग्रंथावली खंड 6 पृष्ठ 246-47. बरेचसे लोक बघतायत, मला बरं वाटतंय ते बघतायत, पण त्यांनी कमेंट्स करावं. आपण कुठनं बघताय, लाईक करावी, सबस्क्राईब करावं, जेणेकरून चॅनलला त्याचा फायदा होईल आणि कार्याला त्यांचा मदत होईल. शेअर केल्यामुळे सुद्धा. आत्मनिरीक्षण करा, मन संयमी करा, इंद्रियांचा निरोध करा, तरच तुम्ही योगी झालात. नंतर मी बाकी सारे काही होऊन जाईल. ऐकणे, पाहणे, वास घेणे, चव वगैरे सारे नाकारा. बाह्येंद्रियामधून मनशक्ती काढून घ्या. नकळत तर तुम्ही सदोदित करीत असता. उदाहरणार्थ, जेव्हा तुमचे मन कशातरी मग्न असते तेव्हा तुम्ही असे करीत असता. म्हणून जाणून बुजून कराव्यास शिकणेही तुम्हाला शक्य आहे. मनाला जिथे वाटेल तिथे इंद्रियातून प्रवृत्त करू शकते. आपल्या देहामधून कार्य करणे भाग आहे. अगदी मुळातील खुळचट समजूत, हा अगदी मूलभूत अंधविश्वास अजिबात टाकून द्या. वस्तू ही खरोखर तशी नाही. स्वतःच्या खोलीत जाऊन बसा आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आतूनमधून उपनिषदांचे तत्व बाहेर काढा. पूर्वी असलेल्या एका पुढे जाणाऱ्या सुरग्रंथामध्ये तुम्ही स्वतःचे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहात. सर्वश्रेष्ठ तुम्ही स्वतः अनंत बखाण आहात. सारेचे तुम्हीच अनंत आगार आहात. जोवर तो आतला अंतर्यामस्थ गुरु उदयास येत नाही तोवर बाहेरील सारे उपदेश व्यर्थ होत. जोवर आपले हृदयरूपी शास्त्र उघडत नाही तोवर शास्त्र वाचणे आपल्यापेक्षा व्यर्थ आहे. आपले हृदयरूप शास्त्र उघडल्यावर मग ही बाहेरची शास्त्रे आपल्या हृदयापाशी जुळळ जुळतील तोवर चांगलीच होत. तीच त्या सार्थकता होय. बलवान व्यक्तीचं बल काय हे समजू शकते. हत्तीचे सिंहाचे बल समजू शकते. उंदीर कधीच सिंहाचे बल समजू शकणार नाही. आपण जोवर येशूच्या समान होत नाही तोवर आपण येशूंना कसे समजू शका. मोठेपणाचा कदर करू शकतो. ईश्वराची उपलब्धता करून देऊ शकतो. ईश्वराला अनुभवू शकतो. जीवनशास्त्रे आपणच आहोत आणि आपण बोलले शब्दशास्त्र होत. आपण हे जे सारे बोललो ते शास्त्र नावाने ओळखले जाते. सारे काही जिवंत ईश्वर आहे, जिवंत ख्रिस्त आहेत. या दृष्टीने त्याच्याकडे बघा. माणसाचे अध्ययन अनुशीलन करा. माणसे जिवंत काव्य आहे. आजपर्यंत जितकी बायबल आहे, जितकी ख्रिस्ती आणि जितके बुद्ध झाले त्या सर्वांना प्रकाशमान करणारा प्रकाश आपण आपलाच आहे. आपण तोच प्रकाश, ती ज्योती आहोत. हा प्रकाश, ही ज्योती वगळल्यास ती सारे आपल्यापेक्षा निष्णात होऊन जातील, मृत होऊन जातील, जिवंत असायचे नाहीत. ग्रंथावली खंड 6 पृष्ठ 118-147. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट्स करा. आपण कुठनं बोलताय, बघताय. अष्टांग योग, राजयोग अष्टांग योग म्हणून प्रसिद्ध आहे, कारण त्याची 8 मुख्य भागात विभागणी करण्यात आली आहे. ते पुढे होत. पहिला यम या सर्वात महत्त्वाचा आहे. त्याने सर्व जीवनाला नियंत्रित करायचं आहे. त्याचे 5 विभाग आहेत. पहिला, कोणाचे विचार, शब्द, कृती यांची हिंसा न करणे. 2 नंबर, विचार, शब्द, कृती यांच्याद्वारे लोभ न बाळगणे. 3, विचार, शब्द, कृती यांना पूर्णपणे पवित्र करून ठेवणे. 4, विचार, शब्द, कृती यांच्या बाबतीत पूर्णपणे सत्यनिष्ठ राहणे. 5, दान ग्रहण न करणे, अपरिग्रह. दुसरा नियम, शरीराची निगा, प्रत्ययहीन स्नान, आहाराविषयी नियमांचे पालन इत्यादी. तिसरा, आसन, कष्टीभाग, खांदे, डोके हे सरळ ठेवली पाहिजे. पाठीचा कणा मोकळा राहिला पाहिजे. चौथा, प्राणायाम, प्राणावर प्रभुत्व मिळण्यासाठी श्वसनावर नियंत्रण. 5वा, प्रतिहार, मन अंतर्भूत करून त्याचे बहिर्मुख होऊ न देणे. वस्तूच्या आकलनासाठी ती मनात घोकळत राहणे. 6वा, धारण व एक विषयावर मन एकाग्र करणे. 7वा, ध्यान. 8वा, समाधी. आपल्या साऱ्या प्रयत्नाचे उद्दिष्ट असलेले ज्ञानप्राप्ती. जो राजयोगी मार्गाने ईश्वरप्रत पोचू इच्छितो तो मनाने कणभर असावयास हवा. शरीर नीतिदृष्ट व आध्यात्मिक दृष्टीने समर्थ असावयास हवा. प्रत्येक पाऊल टाकताना ही गोष्ट लक्षात ठेवा. ग्रंथावली खंड 9 पृष्ठ 91-96.